इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 9 ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी दिन। जागतिक आदिवासी दिनाच्या अनुषंगाने गत अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण आयोजनाची परंपरा कायम राखीत या वर्षी देखील माजी नगरसेवक संदीप लोटे तसेच शिवसेना महिला आघाडी अंबरनाथ विधानसभा संघटक अनिता लोटे तसेच समाजसेवक भगवान लोटे यांच्या माध्यमातून लोटे फाउंडेशन तथा आदिवासी समाज मंडळ अंबरनाथ यांच्या प्रमुख आयोजनातून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। लोटे कुटुंबियांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील भवानी चौक खुंटवली येथे आयोजित भव्य दिव्य कार्यक्रमांतर्गत आदिवासी समाजातील ज्येष्ठ आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा तथा राघोजी भांगरे आदी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। तसेच सदर कार्यक्रमांतर्गत आपल्या पारंपरिक आदिवासी वेशभूषेअंतर्गत हजारो आदिवासी बांधव तथा भगिनींच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आलेल्या अनेक नृत्यकला तथा लोककलेचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले। 9 ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी दिनानिमित्त माजी नगरसेवक संदीप लोटे, अंबरनाथ महिला आघाडी विधानसभा संघटक अनिता लोटे तसेच समाजसेवक भगवान लोटे यांच्या माध्यमातून तसेच लोटे फाउंडेशन तथा आदिवासी समाज मंडळ अंबरनाथ यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केणकर तसेच शिवसेना शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी, माजी नगरसेवक सुभाष साळुंके तसेच शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक मीनाताई वाळेकर तथा माजी नगरसेवक दाम्पत्य रवींद्र करंजुळे तथा रेखा रवींद्र करंजुळे, पवन वाळेकर अशा वेळी तर अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावत सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच लोटे कुटुंबियांच्या माध्यमातून हजारो आदिवासींच्या पारंपरिक वेशभूषेसह खुंटवली भवानी चौक येथून काढण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा आदिवासी समाज शोभायात्रा कार्यक्रम आयोजनाबाबत आयोजकांचे विशेष कौतुक केले। हजारो आदिवासींच्या उपस्थितीत भवानी चौक येथून निघालेल्या शोभायात्रेचे अखेर अंबरनाथ येथील तहसील कार्यालयाअंतर्गत ढोल ताशांच्या गजरात तसेच विविध नृत्यकला आविष्कारांच्या सादरीकरणाच्या अनुषंगाने समापन करण्यात आले। तसेच प्रामुख्याने माजी नगरसेवक संदीप लोटे तथा समाजसेवक भगवान लोटे यांच्या माध्यमातून अंबरनाथ तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार प्रशांत अनारे यांना लोटे फाउंडेशन तसेच आदिवासी समाज मंडळ अंबरनाथ यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी जमिनींच्या बिगर आदिवासींना अनधिकृत हस्तांतरणाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या अनेक प्रकरणांची तत्काळ चौकशी करीत संबंधितांवर अनुसूचित जाती तथा अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत कारवाई करण्याबाबतच्या मागणी रूपी निवेदन देखील जिल्हाधिकारी यांच्या नावाने देण्यात आले। तसेच स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना खऱ्या अर्थाने स्थानिक भूमिपुत्र असणाऱ्या आदिवासी समाजाच्या अन्न वस्त्र निवारा तसेच शिक्षण नोकरी कामधंदा अशा इतर अनेक मूलभूत सुखसुविधांपासून वंचित असणाऱ्या उपेक्षित समाजाला आता तरी न्याय मिळेल का अशी खंत व्यक्त करताना माजी नगरसेवक संदीप लोटे तसेच समाजसेवक भगवान लोटे यांनी उपस्थित सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या। तसेच आदिवासी समाजाच्या सातबारा कोरा झालाच पाहिजे तसेच राहती घरे जमिनी नावावर झालीच पाहिजे। आदिवासी समाजातील पुढील पिढीला शिक्षण नोकरी हक्काचे घरकुल अशा इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे आदी मागण्या शासन दरबारी मान्य होईपर्यंत सदर लढा चालूच ठेवण्याचा निर्धार यावेळेस माजी नगरसेवक संदीप लोटे तसेच समाजसेवक भगवान लोटे यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज। साहेब, आज जागतिक आदिवासी दिन आहे आणि आज आपल्या माध्यमातून तहसीलदारांना एक निवेदन देणार आहे, काय सांगाल? आदिवासी जय संविधान। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन। सर्व बांधवांना आज आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज हा आमच्या हक्काचा संस्कृतीचा आणि परंपरेचा दिवस आहे, पण तरी आज सुद्धा आमच्यावर होणारा अन्याय म्हणजे आदिवासींवर होणारा अन्याय काही थांबलेला नाहीये। आम्हाला आमच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जात आहे, आमच्या जमिनी बळकावल्या जात आहेत, आमच्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या सुखसुविधा त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाहीत, आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतायत, आरोग्यापासून वंचित ठेवतायत, आमच्या जमीन बळकावल्या जात आहेत। या सरकारकडनं आम्हाला एकच मागणी आहे की ज्या आमच्या आदिवासी ज्या काही जमिनी ज्या बिगर आदिवासींना हस्तांतरित झाल्या आहेत त्या आम्हाला परत मिळाव्यात ही आमची मागणी आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही नायब तहसीलदारांना आदिवासी दिनाच्या रिगार्डिंग आम्ही एक निवेदन दिलं आहे
31 मे 2012 या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र सरकारने करून ज्या कोणी आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना हस्तांतरित झाल्या त्यासाठी शोध मोहीम करून त्यांना परत मिळून द्यावा। परंतु या परिपत्रकाला शासन 13 वर्ष उलटून गेले तरी अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक सुद्धा अशी केस घडलेली नाही का आदिवासींना जमीन परत मिळालेली आहे। आमच्या माध्यमातून हीच मागणी असणार आहे की जी व्हिडिओ आहे की आमची जी मागणी आहे ती महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवा आणि आपल्या गरीब माणसाला न्याय मिळवून द्या। हे आदिवासी ते संविधान